झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळेकरांना मिळणारे पाणी खरंच शुद्ध आहे का? शिवसेना उभाटाने केलाय आकडेवारीसह भांडाफोड। क्षमता असूनही कमी होते जलशुद्धीकरण। धुळे शहराची लोकसंख्या सुमारे 6 लाखांच्या घरात आहे। एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या नागरिकांना दैनंदिन वापर आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरजही मोठी आहे। परंतु पिण्याचे नियमित व शुद्ध पाणी हा धुळे शहराच्या राजकारणाचाही कायमच कळीचा मुद्दा आहे। पूर्वी शहरात 8 ते 10 दिवसाआड पाणी यायचे। आता शहरातील बहुतांश भागात 2 दिवसाआड पाणी येत असले तरी आता पाण्याच्या शुद्धीकरणाचा विषय ऐरणीवर आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याबाबत आवाज उठवला असून कमी क्षमतेने पाण्याचे शुद्धीकरण होत असल्याचा आरोप केलाय। शहराला होणारा पाणी पुरवठा शुद्ध करण्यासाठी सध्या 4 शुद्धीकरण केंद्रांचा वापर होतोय। यात अक्कलपाडा जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता 8 MLD, बाभळेची 48, हनुमान टेकडी 18 तर डेडरगाव केंद्राची क्षमता 7 MLD इतकी आहे। परंतु त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी पाण्याचे शुद्धीकरण होत असल्याचा शिवसेना उभाटाचा आरोप आहे। या पाण्याचे TDS आणि pH चे प्रमाण देखील जास्त असल्याने धुळेकरांना उन्हाळ्यातील साथीच्या आजारांसोबतच किडनी लिव्हरशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतोय। त्यामुळे हे प्रकार थांबवून महापालिका प्रशासनाने धुळेकरांना पूर्णपणे शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी शिवसेना उभाटाच्या वतीने जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, भगवान करणकाळ, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, भारत मोरे, ललित माळी, संदीप सूर्यवंशी, नितीन शिरसाट, गुलाब माळी आदींनी केली। झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा।